आंबेगाव तालुक्यामध्ये औप या ठिकाणी औप गावी कलासम्राट संजय लक्ष्मण साळवे तसेच त्यांचे चिरंजीव संदेश संजय साळवे याच ठिकाणी शेती करण्यासाठी कल्याण या ठिकाणावरून इथे औप्या गावी इथे आलेले आहोत। त्याचप्रमाणे बघूया आपण या शेती कशी करतायत। भात लावणी आहे आता भात लावणीचे ते काम चालू आहे। तुम्ही या व्हिडिओ माध्यमामधून इथे बघू शकताय। इथं आता भात लावणी चालू आहे। नानी माझी पत्नी नानी या ठिकाणी भात लावणी चालू आहे। माझ्या शेतामध्ये औप या गावी भात आवणी चालू आहे। हे निसर्गमय शासकीय माध्यमिक आश्रम शाळा बाजूला, त्याचप्रमाणे बंधारा आहे, बंधाऱ्याचं पाणी, त्या बाजूला माझी शेतीचे काम याच ठिकाणी चालू आहे। औपे गावातील ज्येष्ठ शेतकरी संतोष वामन साळवे हे आऊ टाकतायत। तसेच शेतकरी दादू साळवे हे पण कोळव आणि नांगर आखतायत। आता ते भात लावतायत। तसं त्याप्रमाणे माझी माऊली शशिकला संजय साळवे हे पण भात लावतायत। रुपाली साळवे पहिल्यांदाच आवणी करीत आहेत। माझी पत्नी रुपाली साळवे तुम्ही आवणी आवतायत, भात लावतायत। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी अशोक श्रीपद साळवे माझे काका आहेत, त्यांची तिकडे शेती चालू आहे। आणि संदेश साळवे औपेकर मी व्हिडिओ काढतोय, तुम्ही बघू शकतायत। अशी आमच्या औपे गावामध्ये भात लावणी असते। शेतकरी या इकडे बघ आई, हे बाजूला आमचं घर आहे, त्याच बाजूला बंधारा आहे, बंधारा पण आहे बाजूला। व्हिडिओ चालू आहे, बघू शकतायत। रुपाली साळवे माझी पत्नी या मुरबाड तालुक्याच्या आहेत, त्या पण आता लावणी शिकत आहेत, भात लावणी शिकत आहेत। रुपाली आणि आता हे चिखल चालू आहे, बैल आहेत, माझे नाना आहेत। हे बघा, बघू शकताय तुम्ही, हे बघ नानी पत्नी नानी, वा खूप छान असे काम चालू आहे। हे 12 महिन्याचं पीक असतं, भात शेती असते, तांदूळ पिकतो। हे तांदळाचं पीक आहे, आता लावतात हे तांदळाचं पीक आहे। रायभोग, तांदळाचं नाव रायभोग आहे आणि हे रायभोगचं पीक आपण या ठिकाणी घेत आहोत, लावणी करीत आहोत त्याची। ही रायभोगची लावणी आहे। आमच्या ग्रामीण भाषेत आवणी बोलतायत, काही ठिकाणी लावणी बोलतायत। आणि हा व्हिडिओ या ठिकाणी मी समाप्त करीत आहे।